आता तुम्ही जर बघितलं ना, आपल्याकडे खूप हेवी म्हणजे मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि बरोबर. पावसाबरोबरच वारा पण असतो. तर त्या सगळ्या आणि त्या पाऊस लागला की ताबडतोब ऊन पण पडतं, बरोबर. गरम पण होतं आणि जो आपण मटेरियल वापरतो त्यामध्ये खास करून आपण चिरा वगैरे वापरतो ज्यात बाष्प शोषलं जातं. ओके. तर ह्या अशी जी घरं असतात ती घरं जी बंद स्वरूपात ठेवली जातात, कायमस्वरूपी बंद असतात. ज्या घरांमध्ये माणूस राहतो, ज्यात वावर कंटिन्यू आहे, अशा घरांना तुम्हाला हे प्रॉब्लेम जास्त मिळणार नाहीत. जास्त मिळतात ते घरं कायमस्वरूपी बंद असतात. ओके. अशांना त्यातलं जे बाष्प असतं ते निघून नाही जात, ते तसंच राहतं आणि बाहेरून तापतं, परत थंड होतं, परत तापतं, परत थंड होतं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सरफेस मेंटेन करणं गरजेचं असतं. आता मेंटेनन्स हा प्रकार आपल्याकडे होत नाही. म्हणजे तो बंगला घेतल्यानंतर ॲटलिस्ट चिऱ्याची घरं जेव्हा बनवली जातात ना किंवा ह्याची, तर त्याला 1 वर्षानंतर जरा परत एकदा कलरिंगचं काम करायला लागतं आणि नंतर मग तुम्हाला 5-5 वर्षांनी पेंटिंगचा खर्च येतो. पण सुरुवातीला जेव्हा नवं घर बनतं तेव्हा इमिजिएट त्याच्यामध्ये असं असतं की आता आम्ही प्लास्टरिंग करताना सुद्धा पद्धत जरा वेगळी वापरतो. म्हणजे प्लास्टरिंगचे 2 कोट असतात. ओके. तर ज्यामध्ये बाहेरचा कोट एक सिंगल मारतो, त्यानंतर पाण्याचं क्युरिंग केलं जातं. 15 दिवसानंतर दुसरा कोट घेतला जातो, 15 ते 20 दिवसानंतर. तर लागोपाठ जर ते कोट घेतले, पहिला कोट चढवला आणि ताबडतोब दुसरा कोट चढवला, तर जो काय खालच्या कोटमध्ये जो हेअर क्रॅक डेव्हलप होतो, चिरा आणि प्लास्टरचं क्युरिंग होणार, त्याचा जो सरफेस आहे तो आणि त्याचं जे हार्डनेस आहे ते आणि चिऱ्याचं डेन्सिटी ह्यामध्ये डिफरन्स आहे. त्यासाठी ते हेअर क्रॅक होतात क्युरिंग होताना. मग ते हेअर क्रॅक क्युअर करण्यासाठी सेकंड कोट केला जातो. म्हणून तो कोटवर कोट करायचा नसतो. ओके. मध्ये गॅप ठेवायची असते आणि करायचा असतो. तर ह्या कालांतराने सगळ्या गोष्टी डेव्हलप होत गेल्या आणि आता हा सेकंड कोट झाल्यानंतर मग तुम्हाला तो लिकेजचा प्रॉब्लेम जो आहे, हेअर क्रॅक जो आहे तो होत नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परत आणि आता हल्ली वेगवेगळी कोटिंगची हे आले आहेत कलरिंगची, तर ते चढवल्यानंतर तुम्हाला बाहेरून तर ते एकदम लीक प्रूफ होऊन जातं. पण आतून जे बाष्प, कारण आतून शेवटी बाष्पीभवन होतच असतं. ते घर आपलं जर बंद असेल, कंटिन्यू बंद, तर तो इश्यू राहतो. तुम्हाला आतमध्ये बाष्पासारखं घरात घुसल्या बघा आपल्याला एकदम गरम असं वाफ अशी जाणवते. तो जो प्रकार आहे ते घरात व्हेंटिलेशन प्रॉपर नसल्यामुळे होणारा प्रकार आहे. ओके. म्हणून एक दर 3 महिन्यांनी घर मोकळं, सगळ्या खिडक्या उघडून ब्रिदिंग करायला दिलं पाहिजे त्या घराला. पूर्ण ब्रिदिंग चांगलं झालं पाहिजे.